वळूयात पुढील बातमीकडे. पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांच्या जीवावर उठले. शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होते. शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधील फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि व्हायरल ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र मात्र पुष्टी करत नाही. तर शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधील फोनवरील हा संवाद संभाषण समोर आलेला आहे. पैशांची मागणी होते असे या संभाषणातून कळतंय. पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांच्या जीवावर उठले का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं. अरे गेलतो तर ते साईट नाही आहे चालू. हो काय? हो. ठीक आहे. हा. किती द्यावं लागते म्हणे? ते तुमचे 2 काढून ते बाकी वापस करा लागते. एवढे का एवढे गरीब माणसातून एवढे पैसे घेता? नाही, तुम्ही कोणतं पराठी होती ना काय केलं? हो, पराठी तर होतीच. मग मॅडमचा फोन आलता ना मध्ये. मॅडमचा फोन आलता काय? हो ठीक आहे, मग आता मी साईट चालू होईन ते पहिन. ठीक आहे. हो. आणि याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल, नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत, आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल.